वृश्चिक राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरू होईल। ज्योतिष शास्त्रानुसार 2 ते 8 मार्च 2026 चा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे, कारण या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल। या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देईल, ज्यामुळे वृश्चिक राशीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीफल सविस्तरपणे। वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे। या कालावधीत तुमचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येईल, नातेसंबंध अधिक घट्ट होतील। या कालावधीत तुम्ही नवीन कामांच्या श्रीगणेशा करू शकता, तसेच महत्त्वाच्या कामांना अधिक वेळ देऊ शकता। एखादी ठरवलेली गोष्ट तुम्ही वेळेत पूर्ण कराल। हा आठवडा भावनिक समाधान आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्याकडे निर्देश करते। तुम्ही अलीकडेच वैयक्तिक ध्येय गाठले असेल किंवा नातेसंबंध सुधारले असतील, ज्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असतील। तथापि करिअरच्या प्रगतीत विलंब किंवा नवीन बदल तुम्हाला अस्वस्थ करू शकतात। लक्षात ठेवा, निराशेत घेतलेले निर्णय संघर्षाला कारणीभूत ठरू शकतात। या आठवड्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। निकालांवर दबाव आणण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहत राहा। हा विलंब तात्पुरता आहे आणि कदाचित तुम्हाला मोठ्या चुकीपासून वाचवण्यासाठी असेल। घाईघाईने कृती करून तुमची सध्याची स्थिरता धोक्यात आणू नका। वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी एक आधार देणारा असू शकतो। तुम्ही जीवनशैलीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेऊ शकता। तुमच्या प्रयत्नांना आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांना पुरेशी मान्यता मिळू शकते। रात्रीच्या वेळी लांब गाडी चालवणे टाळावे। विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचे सरासरी निकाल मिळू शकतात। या आठवड्यात जोडीदाराला आर्थिक अनिश्चितता असू शकते। तो किंवा ती जीवनात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाहीत। वडील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात। या आठवड्याच्या अखेरीस मोठी भावंडे नवीन वाहन किंवा व्यावसायिक मालमत्ता घेऊ शकतात। लहान भावंडांना परदेशात चांगली प्रगती होऊ शकते। ते शेजाऱ्याच्या प्रेमातही पडू शकतात। मार्चचा पहिला आठवडा वृश्चिक राशीसाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साही राहील। आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात। 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण तुमच्या करिअरला आणि वडिलांच्या घराला म्हणजे 10व्या भावाला सक्रिय करत आहे। कामाच्या ठिकाणी प्रगती आणि आनंद संभवतो। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला कोणतेही अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी मिळेल। भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल। या आठवड्यात संयम आणि गोपनीयता विशेषतः फायदेशीर ठरेल। कुंभ राशीतील पंचग्रह योगाच्या प्रभावामुळे कामावर नवीन जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे प्रकल्प येऊ शकतात। तुमच्या वरिष्ठांचा विश्वास जिंकण्याची संधी तुम्हाला मिळेल, परंतु निष्काळजीपणा टाळा। केतू आणि ग्रहणाचा प्रभाव कायम राहिल्याने व्यावसायिकांना गुंतवणूक करताना किंवा मोठे व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी। तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होईल आणि गमावलेला निधी परत मिळवण्याची शक्यता आहे। भागीदारीमध्ये स्पष्ट व्यवहार ठेवा। नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि अधिक संवेदनशील होतील। तुमच्या जोडीदारासोबत भावनिक बंध दृढ होतील। मिथुन राशीतील गुरुची दृष्टी कौटुंबिक आनंद वाढवेल आणि कुटुंबातील सदस्याचा सल्ला उपयुक्त ठरेल। प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि संशय टाळा। मुलाशी संबंधित कामगिरी तुमच्या घरात आनंद आणेल। मित्रांसोबत अर्थपूर्ण संभाषण आनंददायी असेल आणि कठीण काळात तुमचा जोडीदार प्रचंड मानसिक आधार देईल। वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही काही खबरदारी घ्यायला हवी। तुमची गोपनीय माहिती किंवा व्यवसाय योजना कोणालाही शेअर करू नका। कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी सर्व माहिती गोळा करा आणि कोणतेही आवेगपूर्ण निर्णय घेऊ नका। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात ही रचनात्मक आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रवृत्तीने होते। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धार्मिक, आध्यात्मिक किंवा आत्मपरीक्षणात्मक क्रियाकल्पांकडे आकर्षित होऊ शकता। या अंतर्गत संतुलनामुळे भावनिक समाधान आणि मानसिक स्पष्टता येते। मुलांकडून किंवा कुटुंबातील लहान सदस्यांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जेने भरतो। त्यांची प्रगती किंवा यश तुम्हाला अभिमान आणि आशावादी वाटू शकते। एकंदरीत आठवड्याची सुरुवात ही भावनिकदृष्ट्या उत्पन्न आणि उद्देशपूर्ण वाटते। आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना कामाशी संबंधित परिस्थिती हळूहळू सुधारू लागते। भूतकाळातील चिंता किंवा ताण कमी होऊ लागेल। तुमचा संपर्क प्रभावशाली किंवा अनुभवी व्यक्तींशी येईल, जे मार्गदर्शन, पाठिंबा किंवा तुमच्या करिअरच्या मार्गावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या संधी देतील। विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करणे सोपे जाते आणि व्यावसायिकांना सहज कामाचा अनुभव येईल। या टप्प्यात प्रेमसंबंधांनाही गती मिळेल, ज्यामुळे व्यस्त दिवसांमध्ये भावनिक उबदारपणा येतो।
आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक आणि सामाजिक मान्यता विषय प्रमुख बनतात. तुम्हाला समाज किंवा व्यावसायिक वर्तुळातून सन्मान, आदर किंवा प्रशंसा मिळू शकते. या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी प्रेम आणि नातेसंबंध भावनिक बळाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. आठवड्याची सुरुवात भावनिक उबदारपणा, प्रेम आणि तुमच्या जोडीदारासोबत जवळीक आणेल. विवाहित लोकांना परस्पर पाठिंबा, समजूतदारपणा आणि प्रेमसंबंध आवडतात. प्रेमींना भावनिक सुरक्षितता आणि आनंदाचा अनुभव येईल, ज्यामुळे भावनिक वचनबद्धता वाढवण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. आठवड्याच्या मध्यात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. तुम्हाला अर्थपूर्ण संभाषणे, सामायिक योजना किंवा विश्वास मजबूत करणारे जवळकीचे क्षण अनुभवता येतील. अविवाहितांना भावनिकदृष्ट्या आत्मविश्वास आणि आकर्षक वाटू शकते, ज्यामुळे स्वाभाविकपणे लक्ष वेधले जाऊ शकते. या काळात कौटुंबिक आधार देखील भावनिक कल्याणात सकारात्मक योगदान देतो. या आठवड्यात शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत उत्साहवर्धक प्रगती दिसून येईल. आठवड्याच्या सुरुवातीला विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या चांगली कामगिरी करतील. एकाग्रता आणि प्रेरणा सुधारल्याने तुम्हाला फायदा होईल. परीक्षा किंवा स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे अनुकूल निकाल मिळतील. आठवड्याच्या मध्यात व्यावसायिकांना कामाच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येईल. कामाशी संबंधित चिंता कमी होतील आणि उत्पादकता वाढेल. तुम्हाला वरिष्ठ, मार्गदर्शक किंवा प्रभावशाली संपर्कांकडून मार्गदर्शन मिळू शकते, जे तुमच्या करिअरची दिशा स्पष्ट करण्यास मदत करतील. व्यावसायिकांना हा काळ विस्ताराचे नियोजन करण्यासाठी, नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा धोरणात्मक भागीदारी तयार करण्यासाठी अनुकूल आहे. एकंदरीतच या आठवड्यात विश्रांती तंत्राचा सराव करा, संतुलित आहार घ्या आणि जास्त श्रम टाळा. ध्यान किंवा आध्यात्मिक पद्धती भावनिक संतुलन आणि शारीरिक चैतन्य पुनर्संचयित करण्यास मदत करतात. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.